going to learn English grammar. New chapter आपण पाहत आहोत फिगर ऑफ स्पीच. अलंकार पाहत आहोत. यामधल्या काही अलंकार आपण दोन टाइप पाहिले आहेत. नाउ रिमेनिंग वी विल लर्न दिस व्हिडिओ. चला पाहूया नेक्स्ट टाइप पर्सोनिफिकेशन. आपल्याला कुठला पाहायचा आहे? पर्सोनिफिकेशन पाहायचा आहे. मग पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? मराठीमध्ये पर्सोनिफिकेशनला काय म्हणतात? पर्सोनिफिकेशन. पर्सोनिफिकेशन म्हणजे काय? पर्सोनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. कुठला? चेतना गुणोक्ती अलंकार. म्हणजेच काय असतं? मग हे कसं ओळखायचं आपण पाहिलं. पहिले दोन अलंकार कसे ओळखायचे त्याचे शॉर्ट ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलं आहे. मग याच्यात पण तसं आपण शॉर्ट ट्रिकने जाऊया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. का? तर आपण मध्ये मध्ये आपल्याला जसं कन्सेप्ट क्लिअर होती तसं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल त्याच्या शॉर्ट ट्रिक्स ते नोट डाऊन करत चला. ओके? चला पर्सोनिफिकेशन आयडेंटिफाय करायचं. मग काय असते? पर्सोनिफिकेशन म्हणजे एखादे निर्जीव घटक आहे की अमूर्त असं म्हणतो त्याला शुद्ध मराठीमध्ये. तर आपण लक्षात ठेवायला अमूर्त खूप हार्ड जातं. मग निर्जीव लक्षात ठेवा. निर्जीव घटक आहे तो सजीव आहे अशी कल्पना करतोय. ते सेंटेन्स काय करतं? हे सेंटेन्स कसं ओळखायचं? त्या सेंटेन्स मध्ये एखादा निर्जीव घटक आहे तो कसा आहे? सजीव आहे असं कल्पना केलेली असते. एक इमॅजिनेशन असते. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला समजून येईल. ओके? चला बघा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. स्टार्स डान्स इन द स्काय. पहा स्टार्स काय करतेय? डान्स करतेय. कुठे? इन द स्काय. मग खरंच स्टार डान्स करत असतात का? नाही. डान्स करणे एका सजीवाचं कृत्य आहे किंवा माणूस डान्स करतो, मुलं डान्स करतात. मग स्टार डान्स करतात का स्टार? नाही. फक्त ते काय केले त्यांनी? कल्पना केलेली आहे. म्हणून हे सेंटेन्स कुठला आहे? पर्सोनिफिकेशनचा आहे. ओके? नेक्स्ट पाहूया. दॅट lie his icy hand on the king. पहा यामध्ये काय सांगितले? स्टार डान्स आपण सांगितलं. याचे काय सांगितले? याचा अर्थ काय सांगितला यांनी? की मृत्यूला काय सांगितले? मानवाप्रमाणे हात आहेत असं सांगितले. याचा अर्थ काय होतो? डेड lie on his icy hand on the king. ते सांगितले जे काही मृत्यू म्हणजे आपण हे म्हणतो मृत्यूला कसे असतात? मानवाप्रमाणे हात आहेत. म्हणजे ही पण काय खरंच आहेत का त्याला हात? पाहिलंय का आपण? नाही. म्हणजे हे काय? एक प्रकारची इमॅजिनेशन आहे. ही सुद्धा म्हणजे एकच लक्षात ठेवायचं. कल्पना आली, कल्पना डोक्यात त्यांनी घेतली किंवा इमॅजिनेशन केलं की आपल्याला त्याला म्हणायचं पर्सोनिफिकेशन अलंकार. कुठला म्हणायचं त्याला? पर्सोनिफिकेशन म्हणजे चैतना गुणोक्ती. म्हणजे निर्जीव आहे पण त्याला चैतना आहे, सजीव असेल असं आपण कल्पना करतोय. निर्जीव घटक सजीव आहे असं कल्पना करतोय त्याला आपण काय म्हणणार? पर्सोनिफिकेशन. अजून एखादं एक्झाम्पल म्हणलं तर एनेक्सिटी. पाहता एनेक्सिटी इज सिटिंग. एनेक्सिटी इज सिटिंग ऑन हिज फेस. पहा खरं त्याच्या फेसवर कसं आहे का? एनेक्सिटी असू शकते का? एनेक्सिटीच्या फेसवर कशी असू शकते का? पण मी कसं सांगितले? हो त्याच्या फेसवर एनर्जी आहे म्हणून सांगितले. ओके? म्हणजे ही पण एक काय कल्पना आहे. यालाच काय म्हणायचं आपण? पर्सोनिफिकेशन अलंकार म्हणायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय करणार? फक्त इमॅजिनेशन सारखं सेंटेन्स आलं की म्हणायचं पर्सोनिफिकेशन. इमॅजिनेशन तर मराठीमध्ये लक्षात ठेवायचं तर कल्पना असेल तर पर्सोनिफिकेशन घ्या किंवा इमॅजिनेशन असेल तर म्हणायचं की पर्सोनिफिकेशन. ओके? नेक्स्ट घेऊया आता आपण. नेक्स्ट याच्यानंतरचा टाइप घेऊया. याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ॲलिट्रेशन अलंकार. म्हणजे हे काय असतं? हे एकदम सोपं आहे. जसं आपण सिमिल पाहिला त्यानुसार. नेक्स्ट टाइप आहे ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन कशाला म्हणतात? ॲलिट्रेशन म्हणतात अनुप्रास अलंकाराला. ॲलिट्रेशन कशाला म्हणतात? अनुप्रास अलंकार. मग अनुप्रास अलंकार काय असतो? याच्यामध्ये सोपं तुम्हाला सांगते. यामध्ये यमक जुळणारं काहीतरी तुम्हाला दिसतं. यमक तर कळतं. शेवटचं अक्षर सारखं असतं, पहिलं अक्षर सारखं असतं. म्हणजे काय असतं ते? यमक जुळणार. आपण म्हणतो कविता तयार केली, कवितेच्या रचनेसारखं असतं हे. याच्यात सांग एखादा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजून येईल की हा अलंकार कसा ओळखायचा. हेड, हर्ट अँड हॅड. हेड हर्ट असेल. हर्ट घेऊया. हेड हर्ट असेल आणि हॅड हँड
हँड घेऊया चालते. हेड हर्ट हँड. ओके आलं. हँड, thought, the ear to be. पहा आता काही तुम्हाला नाही समजलं तरी चालते. कवितेची ओळ आहे, यमक जोडायचंय, तर हे कसं आहे पहा. यच यच यच. पहा यच यच दिसायला सगळीकडे, म्हणजे सुरुवात त्या शब्दाची कशाने होतीये, प्रत्येक यचने म्हणजे मॅक्झिमम बघा. म्हणजे तुम्हाला इथं पण टी आहे, इथं पण टी आहे, इथं पण टी आहे. वर्ड पाहिजे आपल्याला. ओके मग यच 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 म्हणजे इथे काय हर्ट, हेड हर्ट हँड. ह ह ह यायला सगळीकडे, म्हणजे याला म्हणायचं काय बोलायचं, यमक जुळायला. याला म्हणायचं अलिट्रेशन, अनुप्रास अलंकार. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होतीये बघा. त्या शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो, त्या शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो. म्हणजे यच 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 इथं झालंय. नेक्स्ट घ्यायचं झालं तर दुसरा घेते कंट्रोल. कधी दोन असतात कधी तीन असतात. कंट्रोल अँड क्लीनली नाईट अँड डेज. आता पहा इथं काय झाले, इथं ये नाही, इथं ये आले का नाही. इथं सी सी. कंट्रोल अँड क्लिअरली म्हणजे सी सी पासून सुरू झाले. मग घ्या इथं पण कुठला येणार आहे आपला अलंकार, इलेक्ट्रिशियन अलंकार. सोपं सांगायचं झालं तर यामध्ये शब्दाची पुनरावृत्ती होते किंवा यमक जुळतो. म्हणजे इथे सुरुवातीला वाटतं तुम्हाला असं यमक म्हणलं की शेवटला असं असेल. हर्ट हेड हर्ट हँड. ह ह ह येते. कंट्रोल क्लिअर क क आलं. म्हणजे काय व्हायला तिथं एका शब्दापासून सुरू झालेला शब्द त्या शब्दापासून दुसरा शब्द सुरू झाला, त्या शब्दापासून तिसरा शब्द सुरू झाला दिसतो. म्हणजे इथं काय व्हायले, सारख्या शब्दाची अक्षराची, सारख्या अक्षराची पुनरावृत्ती दिसते तुम्हाला. काय दिसणार आहे, सारख्या अक्षराची पुनरावृत्ती. आलं की म्हणायचं एलिट्रेस. ओके म्हणजे यमक जुळतो. कधी कधी काय होतं, यमक जुळते शेवटला का इथं असं घेतलं आपण, इट वॉक ऑन द वॉटर अँड असं म्हणते तर काय झालं, डब्ल्यू 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 येतं. मला लिहून दाखवते. एक अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण वाटल्यास. ह्याच्यामध्ये काय होते पहा, इट वॉक ऑन द वॉटर अँड विथ द मील. पहा इथे काय झाले, एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती झाली का बघा. डब्ल्यू इथं डब्ल्यू परत इथं डब्ल्यू झाले. इथं काय झाले, एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसतीये. मग सर्व म्हणायचं हे कुठला अलंकार आहे, एलिट्रेशन. शॉर्ट ट्रिक्स मध्ये जायचं असेल तर अक्षराची पुनरावृत्ती दिसते. इथं काय दिसते, अक्षराची पुनरावृत्ती. म्हणजेच आणि ते पुनरावृत्ती म्हणजे परत परत तेच अक्षर येणं. या प्रकारे तुम्ही पर्सोनिफिकेशन म्हणजे काय, निर्जीव सजीवासारखं आहे अशी कल्पना म्हणजे इमॅजिनेशन केलेलं असतं. आणि एलिट्रेशन मध्ये एखाद्या शब्दाची अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसते. जसं की कवितेत होते, यमक जुळतं, तसं या ठिकाणी पण होतंय. मग तुम्हाला लगेच ओळखेल दिस इज द एलिट्रेशन, दिस इज द पर्सोनिफिकेशन. यासारखे आपण 4 फिगर ऑफ स्पीच पाहिले आहेत. त्याच्यात प्रत्येकाचे मी शॉर्ट ट्रिक सांगितले आहेत. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला ओके, शॉर्ट ट्रिकनुसार सगळं समजलं असेलच. काही डाऊट असेल ते सुद्धा नक्की कळत चला. आय विल सॉल्व ऑल युअर डाऊट. ओके लाईक करायचं राहिलं लाईक करून घ्या. व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.